करवीर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील यांच्या प्रचारासाठी बीडशेड इथं महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याला उपस्थित राहून मधुरिमा राजे छत्रपती यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी निष्ठा काय असते हे पी.एन. पाटील यांच्यामुळेच समजलं असल्याचं सांगितलं। कोणत्या परिस्थितीत कोणता निर्णय घ्यायचा हे पी.एन. पाटील यांच्याकडूनच शिकायला मिळतं। 1999ला काँग्रेस फुटली आणि राष्ट्रवादी जन्माला आली। अनेक नेते काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत गेले, पण पी.एन. पाटील काँग्रेसमध्येच राहिले। मी काँग्रेस पक्ष कधीच सोडणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगत जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला पुढे नेण्याचं काम त्यांनी केल्याचं सांगत आज कोल्हापूर जिल्ह्यात जो काँग्रेस पक्ष आहे तो केवळ आणि केवळ त्यांच्यामुळेच आहे असंही मधुरिमा राजे यांनी सांगितलं। मधुरिमा राजेंनी लोकसभा निवडणुकीत पी.एन. पाटील यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या विजयासाठी अहोरात्र ते राबले, पण महाराजांचा विजय बघण्यासाठी ते आज नाहीत, याचं अतीव दुःख होत असल्याचं सांगितलं। दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांच्याच तालमीत तयार झालेले शांत संयमी राहुल पाटील करवीर विधानसभा मतदारसंघात विकास कामांचा डोंगर उभा करतील हा विश्वास असून कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता त्यांना विजयी करा असं आवाहन मधुरिमा राजे छत्रपती यांनी केलं। या मेळाव्यात बोलताना तेजस्विनी पाटील यांनी राहुल पाटील हे दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांच्या विचारांवरच काम करतायत असं सांगितलं। महिला काँग्रेसच्या नेत्या भारती पोवार यांनी पी.एन. पाटील यांच्यासारखं निष्कलंक व्यक्तिमत्व सर्वच राजकारण्यांसाठी आदर्शवत आहे असं सांगितलं। त्यांचाच वारसा घेऊन लोकसेवेसाठी पुढे आलेले राहुल पाटील यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या असं आवाहनही भारती पोवार यांनी केलं। माजी जिल्हा परिषद सदस्या शिल्पा पाटील, रेवती पाटील, राजश्री भोसले, नंदिता पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना महागाई, महिलांची सुरक्षा यासह अनेक मुद्द्यांवर महायुती सरकार अपयशी ठरलं असल्याचं सांगत राहुल पाटील यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला। या मेळाव्याला उर्मिला काकी पाटील, पल्लवी पाटील, करवीर पंचायत समितीच्या माजी सदस्या सविता पाटील यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या।